या सगळ्या लोकांना मदत करत असताना जी वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आपली लोक आहेत या सगळ्या लोकांना फ्री लिगल एड आपल्याला कशा पद्धतीने देता येईल तो म्हणजे की रस्त्यावरती असणारी जी आमची डोंबारी जात आहे या जातीमध्ये असलेली जी मुलं आणि मुली आहेत यांचा संपूर्ण मोफत शिक्षणाचा खर्च देखील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी घेणार आहे। ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। सालाबादाप्रमाणे याही वर्षी जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं आज आपण 10 डिसेंबरच्या रोजी जागतिक मानवाधिकार दिन हा कार्यक्रम साजरा करत आहोत। हा कार्यक्रम घेत असताना माझ्या मनामध्ये एकच भावना आहे ती म्हणजे की या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या आवारामध्ये कॅम्पसमध्ये जे शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकास हा झाला पाहिजे आणि त्यांचा विकास करून त्यांनी समाजासाठी काहीतरी त्यांचं देणं लागतं याची भावना त्यांच्या मनामध्ये असणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे। आज मला सांगताना आनंद वाटतो की जाधवर कॉलेज ऑफ लॉ, ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर कॉलेज ऑफ लॉ या दोन्ही लॉ कॉलेजेसचे विद्यार्थी आज सकाळपासून पुण्यातल्या विविध भागांमध्ये विविध चौकांमध्ये ड्रग्सच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी पथनाट्य साजरी करतायत। हे करत असताना मी त्या विद्यार्थ्यांना आज त्याच्यामध्ये आम्ही त्यांना प्रार्थना केलेली आहे की बाबा तुम्ही अत्यंत मोठे वकील व्हा, तुमची नामवंत वकील झाल्यानंतर तुमची फीज वाढली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, परंतु किमान 25% आपण कोटा हे गोरगरीब शोषित दलित वंचित आदिवासी आणि समाजामधील विविध घटकांना त्याचबरोबर या सगळ्या लोकांना मदत करत असताना जी वाड्या वस्ती तांड्यांवरची जी आपली लोक आहेत या सगळ्या लोकांना फ्री लिगल एड आपल्याला कशा पद्धतीने देता येईल, यांना चांगल्या पद्धतीचं न्यायालयामध्ये मदत कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी असणार आहे। आज या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं अजून एक आम्ही प्रण संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी घेतलेला आहे तो म्हणजे की रस्त्यावरती असणारी जी आमची डोंबारी जात आहे या जातीमध्ये असलेली जी मुलं आणि मुली आहेत यांचा संपूर्ण मोफत शिक्षणाचा खर्च देखील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी घेणार आहे। त्यांना लागणारा खुराक त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। परंतु जर आज आपण पाहिलं की साध्या एका दोरीवरनं संपूर्ण बॉडीचं बॅलन्सिंग करणं, इलेस्टिक सारखी त्यांची बॉडी इतकी अत्यंत लवचिक आहे, या जर लोकांना खुराक मिळाला, या जर लोकांना चांगल्या पद्धतीनं जर आपण शिक्षण प्रोव्हाइड केलं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांची करून घेतली, ते ऑलिम्पिकला त्या ठिकाणी जाऊ शकतात। आज हे दोन प्रण आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं आपण त्याच्यामध्ये ते केलेले आहे। आणि मी आपल्या सगळ्या लोकांना ही जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने मी शुभेच्छा देतोच, परंतु आपण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की स्वतःच्या न्यायाचं रक्षण करत असताना दुसऱ्यांवरती जर सुद्धा अन्याय आणि अत्याचार होत असेल तर त्यांच्यासाठी देखील आपण त्याच्यामध्ये पुढे येणं, आपण त्यांच्यासाठी उभं राहणं हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांना या जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्तानं परत एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद।